दरम्यान दावोस इथं भारतीय कंपन्यांशी करार कशाला असला प्रश्न विचारून संजय राऊत तोंडघशी पडले। फडणवीसांवर टीका करणारे संजय राऊत हे तोंडघशी पडण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा ठाकरे सरकार होतं तेव्हा आदित्य ठाकरे यांनी सुद्धा दावोस इथं जाऊन भारतीय कंपन्यांशी करार केले होते। या निमित्तानं चाललेले शब्दबाण आधी आपण पाहणार आहोत, त्यानंतरचा तपशील लवकरच। देशभरातल्या मुख्यमंत्र्यांची पिकनिक दावोसला सुरू आहे। मी महाराष्ट्राच्या म्हणत नाही, देशभरातल्या मुख्यमंत्र्यांची पिकनिक स्वित्झर्लंडला सुरू आहे बर्फात। ती संपली काय मुख्यमंत्री मेयरच्या इलेक्शनमध्ये लक्ष घालतील। स्वित्झर्लंड मधला दावोस मधला जी औद्योगिक कॉन्फरन्स आहे ती अत्यंत हास्यास्पद ठरते। जवळपास 15 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते। जगभरामध्ये आणि भारतामध्ये सर्वाधिक जास्त गुंतवणूक आणण्याचं काम कोणी केलं असेल तर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी केले। जवळपास 13 लाख रोजगार निर्मिती या गुंतवणुकीच्या माध्यमातून होते। संजय राऊत, तुम्ही 13 लोकांना तरी रोजगार दिला का याचं उत्तर महाराष्ट्राला द्या। देवा भाऊंनी दावोस मधल्या 3 दिवसामध्ये 13 लाख लोकांना रोजगार निर्मिती दिली। दरम्यान दावोस इथं जाऊन भारतीय कंपन्यांशी करार का असा सवाल करणारे संजय राऊत तोंडघशी का पडले ते आता आपण पाहणार आहोत। आदित्य ठाकरे जेव्हा दावोस इथं गेले होते तेव्हा त्यांनी ज्या कंपन्यांशी करार केले त्यांची नावं पहा। सोनाई इटेबल्स नावाची संस्था आहे, ज्याला आपण सोनाई पशु आहार म्हणून ओळखतो। दुसरी कंपनी आहे विश्वराज एन्व्हायरमेंट, ही पण भारतीय कंपनी आहे। आदित्य ठाकरेंनी करार केलेली तिसरी भारतीय कंपनी होती गोयल प्रोटीन। याच्याच बरोबर आदित्य ठाकरेंनी बायजू या भारतीय शिक्षण विषयक संस्थेबरोबर पण करार केलेला होता। इतकंच नाही तर इंडो काउंट या संस्थेबरोबरही दावोस मध्ये जाऊन आदित्य ठाकरेंनी करार केला। रिन्यू पॉवर नावाची एक भारतीय कंपनी आहे जिच्या बरोबर दावोस मध्ये जाऊन आदित्य ठाकरेंनी करार केला। वोलेंट ग्रुप हा सुद्धा भारतीय आहे, याचा करार झाला आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात दावोस मध्ये। ग्रामशी बिझनेस हब प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे, हिच्या बरोबरचा करारही दावोस मध्ये झाला आणि तोही आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात। GR ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आदित्य ठाकरेंनी दावोस मध्ये जाऊन भारतीय कंपनीशी करार केला। त्यात टाटा रिअलिटी हे आणखी एक नाव आहे। टाटा रिअलिटीच्या सोबत आदित्य ठाकरेंनी दावोस मध्ये जाऊन करार केला होता, तेव्हा ठाकरे सरकारचे दावोस इथंही भारतीय कंपन्यांशी करार झाले होते, हे लक्षात घेण्यासारखं आहे।